गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय। त्यासाठी नेत्यांना गावात प्रवेश देणार नाही अशी भूमिका मराठा समाजातील नेत्यांनी, मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी, मराठा समाजाने घेतलेली पाहायला मिळते। तर मराठा समाजाच्या या निर्णयाला छगन भुजबळांनी विरोधही केला आहे। गावबंदी निर्णयाचा फटका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, छोटे मोठे नेते या सर्वांना बसलेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्ते नेत्यांच्या गाड्या अडवत आहेत। त्यामुळे अनेक नेत्यांनी काही दौरेही रद्द केले आहेत। त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही स्वतःचे दौरे रद्द केल्याच्या बातम्या सर्वांनी आपण पाहिल्या आहेत। यामध्ये मागच्या काही अनेक दिवसांपासून पंढरपूर देवस्थानाची ही चर्चा सुरू झाली आहे। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्याला बोलवायचं की नाही ही चर्चा सुरू असतानाच मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याने उपमुख्यमंत्र्यांना न बोलवता ही पूजा केली जावी अशा बातम्या देखील आल्या होत्या। त्यानंतर तो निर्णय आता बदललाय। मग निर्णय आता नेमका काय झालाय, कोणते उपमुख्यमंत्री पूजेसाठी येणार आहेत आणि मराठा समाजाने या सगळ्या गोष्टीवर भूमिका काय घेतली आहे जाणून घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री महापूजा करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। ही झाली आषाढी एकादशीची गोष्ट। दुसरी मोठी एकादशी ती म्हणजे कार्तिकी एकादशी। कार्तिकी एकादशीलाही पंढरपुरात जनसैलाब येत असतो, पंढरपुरात वारकरी येत असतात, यात्रा भरत असते आणि तेव्हाही महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो। यंदा उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीसाठी बोलवायचं मंदिर समितीचा निर्णय सुरू झाला होता। यासाठी बैठका देखील सुरू झाल्या होत्या, कारण यंदा राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे नेमकं कुठल्या उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरमध्ये बोलवलं जाणार, विठ्ठल मंदिर समिती यासाठी कोणता निर्णय घेणार हे सगळ्यांना पाहणं उत्सुकतेचं लागलेलं होतं। तो मंदिर समितीसमोर पेच होता, परंतु या पेचामध्येच आणखी एक पेच निर्माण झाला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाला बोलवायचं हे सोडून देऊन दुसरीकडे यांना बोलवायचंच नाही असा भूमिका, अशी पवित्रा मराठा समाजाने घेतलेला पाहायला मिळतो। त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याला पंढरपुरात प्रवेश देणार नाही, पंढरपुरात प्रवेश घेऊ देणार नाही अशी भूमिका पंढरपुरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या पंढरपुरातील मराठा समाजाने घेतलेलं पाहायला मिळते। यामुळे काही दिवसांपूर्वी बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याने असा निर्णय घेण्यात आला की कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना यंदा कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी बोलवण्यात येणार नाही। त्यानंतर या बातम्या शांत झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। पंढरपुरामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भूमिका घेतली, यांनी पुढाकार घेत बैठका घेतल्या आणि या बैठकामधून उपमुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न त्यांनी मराठा समाजासोबत बैठका करून प्रयत्न केला। या बैठकामधून तोडगा नक्कीच निघाला। मराठा समाजाने थोडा वेळ घेऊन काही अटी या बैठकामधून समोर ठेवल्या आणि त्या अटी मान्य केल्याच्या नंतरच आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या महापूजेसाठी परवानगी देऊ अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्या। त्या अटी काय आहे तर मनोज जरांगे यांनी दिलेल्या 24 सप्टेंबर 2023च्या मुदतीत मराठा समाज सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी पहिली अट मराठा समाजाने ठेवली आहे। दुसरी अट, पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या दप्तरातील जन्म आणि जात नोंदणी अद्यापही सापडल्या नाही, त्यामुळे शासनाने सदर जुनी दप्तरं उपलब्ध करून मोडी आणि उर्दू लिपीच्या माहितीगारांची नियुक्ती करावी ही दुसरी अट। तिसरी मराठा समाजाने अट ठेवली उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर प्रवेशासाठी, ती म्हणजे पंढरपूरमध्ये शहरामध्ये शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेत मराठा भवन इमारतीची उभारणी करण्यात यावी आहे। चौथी अट आहे, पंढरपूर येथे मराठा मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावं, स्थापन करण्यात यावं। आणि पाचवी आणि शेवटची अट आहे, सारथी संस्थेचे पंढरपूर येथे उपकेंद्र उभारण्यात यावं। अशा 5 अटींसह मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना मान्यता दिली किंवा उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यासाठी परवानगी दिली आहे। कुठलाही विरोध करणार नाही अशी भूमिका बैठकीनंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मराठा समाजाने पंढरपूरमध्ये घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीने बोलवण्याचा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शासकीय महापूजेसाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी जातील। मराठा समाजाची ही भूमिका तुम्हाला काय वाटतं यावर नक्कीच कमेंट करून कळवा। अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र।